नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2024 22 मार्चच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेऊन आलेलो आहे. तर पहिला प्रश्न, मुंबई मनपाचे नवीन आयुक्त कोण? तर भूषण गगरानी आणि इक्बाल सिंग चव्हाण याआधी चव्हाण झाला इथे, चहल हे याआधी होते. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, 18 ते 20 मार्चपर्यंत स्टार्टअप कुंभमेळा 2024चे आयोजन कुठे केले गेले? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली, ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा, पश्चिम बंगालचे नवीन पोलीस महानिदेशक कोण? तर याचं योग्य उत्तर आहे संजय मुखर्जी. त्यानंतर बाकीचे जे ऑप्शन आहे ते बघा, अजित कुमार सक्सेना चेअरमॅन कम मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ पब्लिक सेक्टर कंपनी मॉईल लिमिटेडचे आहे. त्यानंतर बघा, अजय कुमार श्रीवास्तव मॅनेजिंग डायरेक्टर MD अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO ऑफ द पब्लिक सेक्टर इंडिया वर्सेस बँक. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, जागतिक वन दिवस केव्हा असतो? तर ऑप्शन क्रमांक जे करेक्ट असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 21 मार्च. ठीक आहे. त्यानंतर बघा, यावर्षी जी थीम आहे जागतिक वन दिवसाची ती काय आहे? तर बघा, वन आणि वन संशोधन, चांगल्या जगासाठी नवीन उपाय, हे या 2024ची वन दिवसाची थीम आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, चेन्नई सुपर किंगचे नवीन कर्णधार कोण? ऋतुराज गायकवाड याचं योग्य उत्तर आहे. आणि याआधी कोण होते? तर महेंद्रसिंग धोनी होते. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, स्वित्झर्लंडमधील IQ या संस्थेचा जागतिक अहवाल जाहीर झाला असून सर्वाधिक प्रदूषित देशाच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 3रा आहे भारताचा. ठीक आहे. आणि यामध्ये सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती ठरली आहे? तर नवी दिल्ली. जगातील सर्वाधिक प्रदूषित देश कोणता आहे? तर बांगलादेश. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर भिवंडी आणि जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर बिहारमधील बेगुसराय. हे पॉईंट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे. पुढचा प्रश्न पहा, युनायटेड नेशन सस्टेनेबल, इथे सस्टेनेबल झाला आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कद्वारे नुकतीच जाहीर केलेल्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 मध्ये भारताचा रँक कोणता आहे? तर हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक आहे 124वा. कितवा? 124वा. पुढील प्रश्न पहा, टाटा IPL जी आजपासून सुरू होणार आहे 2024ची आवृत्ती कितवी असणार आहे? तर ही 17वी आवृत्ती असणार आहे. ठीक आहे. 2008 पासून टाटा IPLला दुसरं नाव होतं DLF होतं, पण आता IPL 2008 पासून सुरू झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये पहिला जो विजयी संघ होता तो राजस्थान होता. ठीक आहे. आणि तर पहा, ठळक पॉईंट बघूया टाटा IPLचे. तर टाटा IPL 2024ची पहिला सामना कोणत्या 2 संघामध्ये होणार आहे? तर यावर्षी होणार आहे चेन्नई सुपर किंग आणि बँगलोरमध्ये पहिला सामना होणार आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, जरी तुम्हाला सोपं वाटत असेल पण जेव्हा पेपरमध्ये येतो तेव्हा विसरतो माणूस. त्यानंतर बघा, BCCIची स्थापना केव्हा झाली आहे हा प्रश्न विचारू शकतो. तर बघा, 1928मध्ये BCCIची स्थापना झाली आहे. यावर्षीचा सर्वात महागडा खेळाडू कोणता आहे? तर मिचेल स्टार्क, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, भारताचा पहिला राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान संस्थेचे उद्घाटन कुठे झालेले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे मुंबई. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा, नुकतेच कुठे भारताचा पहिला इंडोर ॲथलेटिक्स आणि जलीय केंद्राचे उद्घाटन झाले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भुवनेश्वर. पुढील प्रश्न पहा, कोणाला तेलंगणा आणि पुदुचेरी राज्याचा अतिरिक्त भार दिला आहे? तर CP राधाकृष्णन. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, तर पहा, झारखंडचे राज्यपाल सुद्धा CP राधाकृष्णन आहे. ठीक आहे. आणि याआधी तेलंगणाचे पुदुचेरीचे राज्यपाल कोण होते? तर तामिलीसाई सुंदर राजन हे होते. ठीक आहे. त्यांनी राजीनामा का दिला? तर ते लोकसभेसाठी उभे राहणार आहे अशी माहिती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. कन्फर्म माहिती नाही आहे. भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त सैन्य अभ्यास टायगर टाईप 24 सुरू आहे? तर कोणत्या 2 देशामध्ये? भारत आणि अमेरिकेमध्ये. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा, गगनयान मिशन
वर अंतरिक्ष यात्रीच्या मदतीसाठी कोणते ॲप विकसित केले आहे? तर कोणते ॲप विकसित केले आहे? सखी, ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक गेममध्ये भारताचे ध्वजवाहक कोण असतील? तर शरद कमल असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिकवर प्रश्न येणेच आहे यावर्षी, कारण की 2021 पासून हा पॅरिसवर प्रश्न येत आहे विद्यार्थी मित्रांनो, की 2024चा ऑलिम्पिक केव्हा होणार आहे, कुठे होणार आहे म्हणून. तर पुढील प्रश्न पहा. भारताचे पहिले ऑइल पंप प्रोसेसिंग युनिट कुठे कार्यरत आहे? तर कुठे आहे? तर अरुणाचल प्रदेश येथे आहे. ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. पशुपती कुमार पारस यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. ते कोणते मंत्री होते? तर मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री हे होते कोण? पशुपती कुमार पारस. तर आजच्या चालू घडामोडी कशा वाटल्या विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.